लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सीमाताई आठवले आणि आज जी पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले माजी आमदार आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेब, आपल्या अंबाजोगाई नगरीचे नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय राजकिशोरजी मोदी, समाजवादी पार्टीचे नेते ऍडव्होकेट शिवाजीराव कांबळे साहेब, आमचे सुनीलजी आणि उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना, अंबाजोगाई शहरामध्ये आणि परिसरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संदर्भात जो काही संविधानिक आग्रह करणारी आमची एक टीम आहे. आम्ही सातत्यानं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. इतकंच नाही तर प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार, आमचं म्हणणं, आमचा जाहीरनामा घेऊन आम्ही असतो. यावेळेस सुद्धा आम्ही आमची तयारी केलेली आहे. आमचा जो काही मित्रपक्ष आहे, आमची जी महायुती आहे, या रीतसर आमचे सगळे कामं चालले होते. परंतु या निवडणुकीच्या दरम्यान जे काही रिपब्लिकन पार्टीचं जे काही सत्तेतला वाटा, त्याबद्दलच्या चर्चा, वाटाघाटी या संदर्भात काही योग्य वेळी काही म्हणजे रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे रिपब्लिकन पार्टीची कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की अंबाजोगाई शहराची जी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये जे प्रामुख्यानं 2 उमेदवार समोर येत आहेत, यामध्ये आदरणीय राजकिशोरजी मोदी यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टीनं स्टँड घेतलेला. कारण हे आहे की एक म्हणजे असं एक वाटतं किंवा अँटी इन्कमच या मुद्द्यावर 25 वर्षांनी त्यांनी असं केलं. ते सातत्यानं 25 वर्षानं काम करतायत कारण ते लोकप्रिय आहे, कारण त्यांचं जे काही प्रशासन आहे ते त्यांनी म्हणजे आरशासारखं स्वच्छ ठेवलेलं आहे, म्हणून सातत्यानं ते कंटिन्युअसली 25 वर्षांनी या ठिकाणी सत्तेमध्ये आहे. आणि त्यानंतरचा जो 2021 ते 2025 हा जो काही प्रशासकाचा काळ आहे, तर अँटी इन्कम्बन्सीचा विषय काढणाऱ्यांनी जो आहे तो 4 वर्षाचा काळ त्यांनी भोगलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या काम करण्याच्या शैलीमध्ये त्यावर अंबाजोगाई शहराची चीड आहे. अंबाजोगाई शहरातील जे विविध विकासावर गंभीर असलेले जे बांधव आहेत, त्यांच्या विरोधामध्ये एक आकस आहे आणि तो आकस या ठिकाणी आम्हाला जाणवतो. आणि यामुळे रिपब्लिकन पार्टीच्या निर्णयामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आदरणीय राजकिशोरजी मोदी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही सपोर्ट करतो. आम्ही सपोर्ट करत असताना